पृथ्वीरत्न। पृथिव्यां त्रीणि रत्नानि अन्नमापः सुभाषितं मूढैः पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते। आचार्य चाणक्य पृथ्वीच्या 3 प्रमुख रत्नांची चर्चा करताना म्हणतात की अन्न, पाणी आणि सुंदर शब्द हे पृथ्वीचे 3 रत्न आहेत. मूर्खांनी पाषाणाच्या या तुकड्यांना रत्न असे नाव दिले आहे. अर्थ असा आहे की अन्न, पाणी, सर्वाबरोबर मधुर संभाषण या 3 वस्तू पृथ्वीचे खरे रत्न आहेत. हिरे, जवाहीर हे सर्व दगडाचे तुकडे आहेत. यांना रत्न म्हणणे म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. रहीम म्हणतो की रही मन पानी राखिये, बिन पानी सब सून, पानी गए न उभरे, मोती माणूस चूण. याचप्रमाणे अन्न आणि संत वचनाचे महत्त्व आहे. बाकी सर्व वस्तू यांच्या तुलनेत अर्थहीन भासतात. यासाठी यांची कदर करावी. जसे पेरणे तसे उगवते. आत्मापराध वृक्षस्य फलान्येतानि देहिनां, दारिद्र्य रोग दुःखानि बंधन व्यसनानि च. आचार्य चाणक्य म्हणतात की दारिद्र्य, रोग, दुःख, बंधन आणि वाईट व्यसन हे सगळे मनुष्याचे अपराध रूपी वृक्षाची फळे आहेत. आशय असा आहे की गरिबी, रोग, दुःख, बंधन आणि वाईट व्यसन मनुष्याच्या कर्मांचीच फळे आहेत. जो जसे पेरतो म्हणजे लावतो तशीच फळे त्याला मिळतात. त्यामुळे नेहमी चांगली कामे करावीत. शरीराचे महत्त्व. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. आचार्य चाणक्य मानवी शरीराचे वर्णन महत्त्वाला विशद करून सांगताना म्हणतात की मनुष्याच्या जीवनात संपत्ती, मित्र, पत्नी, पृथ्वी ही सर्व पुन्हा पुन्हा मिळू शकतात, पण एकदा गेल्यावर जीवन वा शरीर पुन्हा मिळत नाही. अर्थ असा आहे की संपत्ती जरी नष्ट झाली तर परत कमवता येते. मित्र नाराज झाले तर त्यांना विनवून प्रसन्न करता येते. एखादा मित्र सोबत सोडून गेला तर दुसरा करता येतो. हीच गोष्ट पत्नीच्या बाबतीतही लागू पडते. जर एखादी जमीन, शेती हातातून निघून गेली तर ती पुन्हा प्राप्त करता येते. परंतु शरीर एकदा साथ सोडून गेले तर ते परत पुन्हा मिळत नाही. एकता. बहुनाम चैव सत्वानां रिपुंजयोस्तमाः, वर्षांधारा धरो मेध तृणैरपि निवार्यते. आचार्य चाणक्य येथे एकीचे बळ सांगताना म्हणतात की बरेचसे लहान प्राणी सुद्धा एकत्र होऊन शत्रूवर विजय मिळवतात. मुसळधार पावसाला सुद्धा गवताचे मिळून केलेले छप्पर अडविते. थोडेही जास्त आहे. जले तैलम खले गुह्यम, पात्रे दानम मनागपी, प्राज्ञे शास्त्रम स्वयं याती, विस्तारे वस्तु शक्तितः. आचार्य चाणक्य येथे थोड्यात जास्त विस्तार पावणाऱ्या वस्तूंविषयी सांगतात की पाण्यात तेल, दुष्टाला सांगितलेल्या काही गुप्त गोष्टी, योग्य व्यक्तीला केलेले दान, बुद्धिवंताला दिलेले ज्ञान थोडे असताना सुद्धा आपोआप विस्तार पावते. आशय असा आहे की पाण्यात थोडेही तेल टाकले तर ते ताबडतोब पूर्ण पाण्यात पसरते. दुष्ट चहाडखोराला एखादी गुप्त गोष्ट सांगितली तर तो ती गोष्ट पसरवून टाकतो. योग्य व्यक्तीला पैशांची थोडी जरी मदत केली तर तो ते धन शतपटीने वाढवितो. विद्वानाला जर थोडीही विद्या दिली तर तो त्या विद्येचा विस्तार स्वतः करतो. वैराग्य महिमा. धर्माख्याने श्मशानेच रोगिणम या मतिर्भवत, सा सर्वदैव तिष्ठेच्च कोन मुच्यते बंध. आचार्य चाणक्य येथे वैराग्याचा महिमा सांगताना म्हणतात की धार्मिक कथा ऐकल्यावर, स्मशानात आणि व्याधिग्रस्तांना पाहिल्यावर मनुष्याच्या बुद्धीला जे वैराग्य येते, जर असे वैराग्य नेहमी कायम राहिले तर बंधनातून कोण मुक्त होणार नाही. अर्थ हा आहे की एखादी वस्तू वा पदार्थ पाहून निर्माण झालेले ज्ञान हे काही क्षणाचे असते. त्यात चिरस्थायीपणा नसतो. धर्माख्यान, स्मशान आणि रोगयुक्त देहात सुद्धा स्वभाव परिवर्तन, विरक्ती आणि ईशभक्तीची भावना सुद्धा याच पद्धतीची क्षणिक असते. या भावनेत जर स्थायी भाव आला तर जीवामात्रांचे कल्याण होते. केल्यानंतरार विचार कशाचा? उत्पन्न पश्चात्तापस्य बुद्धिर्भवती यादृशी, तादृशी यदि पूर्वा स्यात् कस्य स्यात् न महोदयः. या श्लोकात आचार्य चाणक्य कर्मानंतर पश्चातापाचे निरर्थकतेविषयी चर्चा करताना सांगतात की चूक झाल्यानंतर जो पश्चाताप होतो, जर तशी बुद्धी चूक करण्यापूर्वी आली तर कोण उन्नती करणार नाही आणि पश्चाताप कोणाला होईल. याचा अर्थ असा आहे की वाईट कर्म केल्यानंतर पश्चाताप होतो आणि बुद्धी जागेवर येते. जर अशी बुद्धी त्यापूर्वीच आली तर पश्चातापाची वेळच येणार नाही.
म्हणून कोणतेही काम विचारपूर्वक करावे. अहंकार. दाने तपसी शौर्येच विज्ञाने विनये नये विस्मयो नहि कर्तव्यो बहुरत्ना वसुंधरा. आचार्य चाणक्य म्हणतात की मानवात कधीही अहंकाराची भावना येता कामा नये. त्याऐवजी मानवाला दान, तप, शौर्य, विद्वत्ता, सुशीलता आणि नीती नैपुण्यता यांचा कधीही अहंकार बाळगता कामा नये. कारण ह्या धर्तीवर एकाहून एक मोठे दानशूर, तपस्वी, शूरवीर आणि नीती निपुण व विद्वान आहेत. असे म्हणतात की शेराला 1.25 शेर अनेक मिळतात. त्यासाठी कोणत्याही क्षेत्रात स्वतःला विशिष्ट, अतिशहाणा मानणे हा मूर्खपणा आहे. हा अहंकारच मानवजातीच्या दुःखांना कारण ठरतो आणि त्याला घेऊन नाश पावतो. मनाचा दूरपणा. दूरस्थोपि न दूरस्थः या यस्य मनसि स्थितः या यस्य हृदयी नास्ति समीपस्थोपि दूरस्थः. आचार्य चाणक्य येथे निकटच्या स्थानाची तुलना हृदयाशी करताना सांगतात की जी व्यक्ती हृदयात राहते ती दूर अंतरावर गेली तरी दूर नसते. जो हृदयात, मनात राहत नाही तो निकट राहूनही दूर वाटतो. अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीसाठी हृदयात जागा असते ती कितीही दूर असली तरी तिला दूर म्हणता येत नाही, कारण ती व्यक्ती नेहमी हृदय व्यापून राहते. ज्या व्यक्तीला हृदयात स्थान नाही, जागा नाही, ती कितीही निकट असली तरी ती निकट आहे असे म्हणता येत नाही. मधुरवाणी. यस्माच्च प्रियमिच्छेत तस्य ब्रूयात्स्ता प्रियम व्याघ्रः मृगवधम गंतुम गीतम गायती सुस्वरम. आचार्य चाणक्य येथे वाणीची मधुरता वर्णन करताना म्हणतात की ज्याच्याकडून आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याला नेहमी मधुर, गोड वाणीने बोलाले पाहिजे. कारण पारधी हरिणाची शिकार करतो त्यावेळेस त्याला भुलविण्यासाठी सुंदर स्वरात गीत गातो. अर्थ असा आहे की ज्याच्याकडून आपला काही स्वार्थ साधला जाणार आहे त्या व्यक्तीसमोर खूप मधुर, गोड गोड बोलावे. कोणाला चित्त करायचे असेल, त्याला वश करायचे असेल तर लोणी लावणे हा सर्वात चांगला उपाय आहे. गोड मधुर बोलण्याने, वाणीने मारलेला मनुष्य पाणीही मागत नाही. एखाद्या पारध्याला पहा, हरिणाला बोलावण्यासाठी किती सुरेल आवाजात गातो. भोळे हरिण त्या मधुर स्वरापण आकर्षित होऊन जवळ येतो. जवळ आल्यानंतर पारधी त्याला मारतो. म्हणतात की वचने किम दरिद्रता, म्हणजे वाणीत संकोच कशाला, तिच्यामधून गोडवाच प्रकट झाला पाहिजे. यांच्याजवळ राहू नका. अत्यासन्न विनाशाय दूरस्थान फल सेव्यताम मध्यभागेन राजवन्ही गुरुस्त्रियः. आचार्य चाणक्य येथे काही विशिष्ट लोकांपासून दूर राहण्याचे कारणाची चर्चा करताना सांगतात की राजा, अग्नी, गुरु आणि स्त्री या 4 गोष्टींच्या अतिनिकट राहिल्यामुळे विनाश होतो आणि दूर राहिले तर कोणतेच फळ मिळत नाही. त्यामुळे मध्यम म्हणजे मध्यांतरावरून यांचे सेवन केले पाहिजे. याचा अर्थ हा आहे की राजा, गुरु, अग्नी आणि स्त्री या 4 गोष्टींपासून जास्त अंतर ठेवू नये, पण प्रत्येक वेळेस त्यांच्या एकदम जवळ सुद्धा राहू नये. त्यांच्या जास्त जवळ राहिले तरी नुकसान होते आणि अति दूर राहिले तरी काम भागत नाही. त्यामुळे ना तर त्यांना जास्त दूर ठेवावे ना जास्त जवळीक असावी. ईश्वर सर्वव्यापी आहे. अग्निर्देवो द्विजातीनाम मनीषिणाम हृदय दैवतम प्रतिमा स्वल्पबुद्धीनाम सर्वत्र समदर्शिनः. आचार्य चाणक्य म्हणतात की द्विजातींची देवता अग्नी आहे. बुद्धिवंत परमेश्वराला स्वतःच्या हृदयात पाहतो. अल्पबुद्धी असलेले लोक मर्तीला ईश्वर समजतात. समान विचाराचे लोक ईश्वराला सर्वत्र पाहतात. आशय हा आहे की यज्ञ वगैरे मध्ये ब्राह्मण अग्नीला ईशरूप मानतात. बुद्धिवंत लोक ईश्वराचं दर्शन आपल्या हृदयात घेतात. अल्पबुद्धीचे लोक मूर्तीला ईश्वर समजतात. समज्ञानी, समविचारी लोक संसारामधील प्रत्येक प्राणीमात्रांधणे, वस्तू या अशा स्थानी परमात्म्याला पाहतात. त्यांच्या मतानुसार परमेश्वर कणाकणात बसलेला आहे. मातीचा कणकण त्याने व्यापलेला आहे. गुणशहीनाचे जीवनच काय? स्वजीवती गुणस्यस्य सधर्मसो जीवती गुणधर्मविहीनस्य जीवितम निष्प्रयोजनम. आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या व्यक्तीमध्ये गुण आहेत तोच मनुष्य जिवंत आहे. तो माणूस जिवंत आहे ज्याच्यामध्ये धर्म आहे. गुणहीन आणि धर्महीन मनुष्याचे जीवन व्यर्थ आहे. अर्थ हा आहे की जो मनुष्य गुणवंत आहे आणि जो धर्म पुण्याचे कार्य करतो तोच मनुष्य खऱ्या अर्थाने जिवंत आहे. जो गुणहीन आहे आणि जो धर्म पुण्याचे काम करीत नाही त्याचे जिवंत राहणे काहीच उपयोगाचे नाही. असा माणूस मृतच समजला पाहिजे. यदिच्छसी वशी कर्तुम जगदेकेन कर्मणा परापवाद शास्त्रेभ्यो गामचरंतीम निवारय. आचार्य चाणक्य येथे एकच कर्म करून सर्व जग वश करू पाहत असाल तर दुसऱ्यांची निंदा करणे सोडून द्या. वाणीला लगाम घाला. अर्थ असा आहे की साऱ्या अखिल जगाला वश करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या वाणीने कोणाचीही निंदा करू नका.
जेव्हा जीभ वाणी असे करेल तर तिला लगाम घाला. वशीकरणाचा ह्यापेक्षा दुसरा उत्तम उपाय नाही. प्रस्ताव सदृशम वाक्यम प्रभाव सदृशम प्रियम आत्मशक्ती समम कोपम यो जानाति स पंडितः. आचार्य चाणक्य येथे पंडित विद्वान लोकांविषयी सांगताना म्हणतात की जे प्रसंगानुसार भाषण संवाद करतात, प्रभाव टाकणारे प्रेम करता आणि आपल्या शक्तीनुसारच राग करता, त्याला विद्वान म्हणतात. असे हा आहे की एखाद्या सभेत केव्हा आणि काय बोलावे, कोणाबरोबर प्रेम करावे आणि कुठे किती राग संताप करावा, जो या सर्व गोष्टी जाणतो त्याला ज्ञानी मनुष्य म्हणतात. वस्तु एक गोष्टी अनेकः एक एव पदार्थस्तु त्रिधा भवति वीक्षति कुपणम कामिनी मांसम योगिभिः कामिभिः श्वमिः. 16. आचार्य चाणक्य आपापल्या दृष्टिकोनाची चर्चा करताना म्हणतात की एकच वस्तू स्त्रीच्या शरीराला कामासक्त लोक कामिनीच्या रूपात, योगी घाणेरडे दुर्गंधी प्रेताच्या रूपात आणि कुत्रे मांसाच्या रूपात पाहतात. अर्थ असा आहे की वस्तू एकच असते, परंतु आपापली दृष्टी असते. याच दृष्टीने एकाच स्त्रीच्या शरीराला योगी, रसिक, कुत्रा किती वेगळ्या वेगळ्या रूपात पाहतात. तपस्वी तिला एक दुर्गंधीयुक्त प्रेत समजतो आणि तिची घृणा करतो. रसिक, कामातूर तिला लालसायुक्त नजरेने पाहतो व तिला उपभोगाची वस्तू समजतो. पण एक कुत्रा तिला फक्त एक मांसाचा गोळा समजतो आणि तो खाण्याची इच्छा ठेवतो. गुप्तः सुसिद्धम औषधम धर्म गृहच्छिद्रम च मैथुनम कुभक्तम कुश्रुतम चैव मतीम मान न प्रकाशयेत. 17. गुप्ततेवर जोर देताना आचार्य चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती सिद्ध औषध, धर्म, घरातील कमतरता, मैथून, केलेले निकृष्ट जेवण आणि ऐकलेली वाईट गोष्ट वगैरे गोपनीय ठेवतात. अर्थ असा आहे की या बाबीविषयी कोणाला काही बोलू नये. सिद्ध औषध, धर्म, घरातील कमतरता, संभोग, निकृष्ट भोजन आणि ऐकलेली वाईट गोष्ट. काही औषधे कोणाला वश होतात, त्यामुळे लोकांचे कल्याण होते, पण ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत, कारण अशा औषधांविषयी दुसऱ्यांना सांगितले तर त्यांचा प्रभाव नष्ट होतो. तसेच आपला धर्म व कर्तव्य याविषयी काहीही सांगू नये, फक्त यांचे पालन करावे. आपल्या घरातील उणीवा बाहेर सांगितल्या तर आपलीच बदनामी होते. उणीवा तर सर्वच घरामध्ये असतात, म्हणून उणीवा सांगणे म्हणजे मूर्खपणा आहे. संभोगाविषयी काही बोलणे म्हणजे असभ्यता आणि अश्लीलता आहे. हे काम गुप्त रीतीने करायचे असते. जर एखादा असा पदार्थ खाण्यात आला जो धर्मात निषिद्ध मानला आहे तर ते कोणाला सांगू नका. जर एखादा मनुष्य आपल्याला वाईट काही बोलला असेल तर ती बाब गिळून टाका, कोणाला काही सांगू नका. हे गुण वाचेने प्रकट होतात. तावन मौनेन नीयन्ते कोकिलयश्चैव वासरः यावत सर्वम जनानंददायिनी वाग न प्रवर्तते. 18. आचार्य चाणक्य म्हणतात की कोकिळा तोपर्यंत तोंड बंद ठेवून बसते जोपर्यंत तिला मधुर आवाज प्राप्त होत नाही. हा गोड गळा सर्वांना आनंद देतो. म्हणून बोलाल तेव्हा मधुर शब्द बोला. कटू बोलण्यापेक्षा मौन ठेवणे चांगले. यांची साठवण करा. धर्मम धनम च धान्यम च ग्रोर्ववचनम औषधम संगृहीतम च कर्तव्यम अन्यथा न तु जीवती. 19. आचार्य चाणक्य म्हणतात की धर्म, धन, धान्य, गुरु शिकवण आणि औषध यांचा संग्रह करावा, नाहीतर मनुष्य जगू शकणार नाही. अर्थ असा आहे की मनुष्याने आपल्या जीवनात जास्तीत जास्त धर्म कार्य करावे, संपत्ती कमवावी, गुरुजनांपासून चांगली शिकवण घ्यावी आणि औषधांचा संग्रह करावा, तरच तो सुखाने जगू शकतो. दुःखद आयुष्याचे लोक जगणे मरणे एकच. मानव धर्म. तेज दुर्जन संसर्ग भज साधू समागमम कुरु पुण्यम अहोरात्रम स्मर निश्चमनी तत्यतः. आचार्य चाणक्य म्हणतात की दुष्टांच्या संगतीचा त्याग करा, सज्जनांची संगत धरा, रात्रंदिवस चांगले काम करा आणि ईश्वराचे नाव स्मरा. हाच मानव धर्म आहे. अर्थ असा आहे की नेहमी सज्जनांची संगत सोबत करावी आणि दुष्टांची संगत सोडून दिली पाहिजे. सज्जनांचा संताप विकारसुद्धा लाभदायक असतो,
आणि दुष्टापासून होणारा लाभसुद्धा दुःखदायक असतो. कारण किरातार्जुनीयम ग्रंथात भारवीने म्हटले आहे की समुन्नयन भूतिमनार्य संगधामात वरम विरोधीष्वपी समम महात्मभिही. म्हणजेच दुष्टाबरोबर राहून उन्नती प्राप्त होणे चांगले नाही, परंतु सज्जनाबरोबर विरोधसुद्धा चांगला असतो. असा विचार करावा की धर्म नेहमी सुखदायक आणि सतत कृती करण्याजोगा आहे. धर्ममार्गावर चालून अनेकाने प्रतिष्ठा व कीर्ती प्राप्त करून घेतली आहे. ऋषीजन, सज्जन लोक याचे उदाहरण आहे. भीतीमुळे सर्व कार्य होतात. भीतीमुळे मनुष्य आपल्या मार्गावर चालून श्रेय आणि ध्येय दोन्ही प्राप्त करतात. शरीर नाशवंत असते, एक दिवस त्याचा नाश होणारच आहे. याच्या भीतीमुळे लोभ माया मोहात सापडलेला मनुष्यसुद्धा एक वेळ विचार करतो की मला वाईट कृत्य करणे योग्य नाही. वाईट मार्गापासून स्वतःला वाचवण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे. सत्संगतीमध्येच जीवनाचे वास्तविक सुख आहे. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.